आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित आधार कन्सल्टन्सी आणि फायनान्शियल सर्व्हिसेस व सार्थ वधूवर सूचक केंद्र यांच्या सहकार्याने 25 वर्षावरील सर्वधर्मीय आणि आंतरजातीय वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 5 वाजता वृंदावन हॉल जानवली नदीजवळ कलमट येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ॲडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली। ते कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। यावेळी चंद्रशेखर उपरकर, दादा कुर्तडकर, हरिभाऊ भिसे, सुनील सावंत आदी उपस्थित होते। सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी मी स्वागत करतो। आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित आणि आधार कन्सल्टन्सी आणि फायनान्शियल सर्व्हिसेस व सार्थ वधूवर सूचक केंद्र वेंगुर्ला यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दुसरा सर्वधर्मीय आणि आंतरजातीय वधूवर मेळावा येत्या रविवारी दिनांक 23/2/2025 रोजी वृंदावन हॉल जानवली नदीजवळ कलमट कणकवली या ठिकाणी होत आहे। सदर मेळाव्याचं टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे। आधार फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या वर्षी 26 ऑगस्टला पहिला वधूवर मेळावा हा शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी घेण्यात आलेला होता। त्यानंतर 15 डिसेंबरला सर्वधर्मीय आणि आंतरजातीय असा पहिलाच प्रयोग आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही त्याच हॉलला कोल्हापूरमध्ये घेतला। त्यावेळेला 58 लोकांची नोंदणी त्या कार्यक्रमाला तिथं उपस्थिती होती। साधारण 14 वधूंचे फॉर्म आणि इतर सर्व वर हे 9 जिल्ह्यातनं त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि त्यावेळेला 18 लोक ही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनंही त्या कोल्हापूरच्या कार्यक्रमाला आलेले होते आणि त्या सिंधुदुर्गातनं आलेल्या लोकांच्याच मागणीनुसार त्यांनी त्यावेळेला म्हटलेलं होतं की सिंधुदुर्गामध्ये पण असा कार्यक्रम आयोजित करा आणि तो कार्यक्रम आम्ही याच महिन्यात 9 तारीखला हॉटेल लेमन ग्रास कुडाळ या ठिकाणी आयोजित केला। आमची अपेक्षा होती की साधारण एक 50 ते 100 एवढी नोंदणी त्या ठिकाणी होईल आणि वेगवेगळ्या समाजातील लोक जे 35 वर्षावरचे आहेत किंवा 30 वर्षावरील आहेत त्यांची नोंदणी त्या ठिकाणी होईल। प्रत्यक्षात 3200 पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती त्या कार्यक्रमाला पूर्ण दिवसभरामध्ये लोकांनी तिथे लावली। 505 मुलांची नोंदणी त्या ठिकाणी झाली आणि फक्त 15 मुलींची नोंदणी, वधूंची नोंदणी। ही मोठी जी तफावत आहे ही मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये जे आम्ही कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही आढावा घेतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 80 पेक्षा विविध समाजाच्या जिल्हा संघटना आहेत, ज्यामध्ये ओपन प्रवर्गामधल्या आहेत, OBC, SBC, SC, ST, NT आणि VJ। ह्यापैकी जवळपास 55 ते 60 जिल्हाध्यक्षांशी आम्ही संपर्क केलेला होता कुडाळच्या कार्यक्रमाच्या पूर्वी आणि सगळ्यांकडनं अशीच एक माहिती मिळाली जी फार धक्कादायक आहे की प्रत्येक 100 मुलांमागे फक्त 4 ते 8 किंवा मॅक्झिमम 10, काही मोठ्या समाजामध्ये ती आकडेवारी फक्त 15 ते 20 पर्यंत जाते। म्हणजे जर 500 मुलांनी फॉर्म भरला तर 10 ते 20च मुलींची नोंदणी त्या समाजाच्या आयोजित केलेल्या तालुका, जिल्हा किंवा राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये तिथे नोंदणी होते। एकंदर 1.5 महिन्यामध्ये सर्वे केल्यानंतर अशी एक बाब आता लक्षात येते की 70,000 पेक्षा जास्त वर हे आपल्या जिल्ह्यामध्ये आजही वंचित आहेत की ज्यांची लग्न अजून झालेली नाही आहेत आणि जी ओव्हरेज झालेले आहेत 30 वर्षावरील, 35 वर्षावरील, 40 वर्षावरील, काही 50ला पण टेकलेले आहेत। कदाचित वधूंची संख्या कमी आहे ज्यामुळे हा तफावत किंवा ही अडचण निर्माण येते, पण काही वेळेला असे लक्षात येते कुडाळच्या कार्यक्रमामध्ये काही पालकांनी ते बोलूनही दाखवलं की वधूंच्या वाढलेल्या अपेक्षा आणि पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा की ज्या समोरचा व्यक्ती किंवा ते कुटुंब पूर्ण करू शकत नाही आणि प्रत्येक मुलाकडे गाडी, बंगला, नोकर चाकर, त्यांच्या सगळ्या अपेक्षा ह्या पूर्ण होऊ शकतील अशी कुटुंब फार कमी आहेत। सिंधुदुर्गामध्ये शेतकरी कुटुंब जास्त आहेत, पारंपरिक व्यवसाय आहेत, पण या दोन्ही गोष्टीला समोरची कौटुंबिक परिस्थिती त्या मुलीकडची ते ॲक्सेप्ट करत नाही आहे। ही एक मोठी गंभीर बाब आहे
आणि त्यासाठीच आधार फाउंडेशन आणि आम्ही विविध जिल्हा संघटना समाजाच्या आणि तालुका संघटना, काही वधूवर मंडळं जी आहेत आपल्या जिल्ह्यातली, त्यांच्याशी पण आम्ही संपर्क साधलेला आहे आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने दुसरा कार्यक्रम हा कणकवलीमध्ये होतो. आत्ताच्या 505 मध्ये जवळपास जी कॅटेगरी वाईज आम्ही ज्यावेळेला थोडीशी तुलना केली किंवा चार्ट काढला, त्यामध्ये 257 मराठा समाजाच्या मुलांचे फॉर्म त्या दिवशी भरले गेले. 84 फॉर्म हे भंडारी समाजाचे होते आणि त्यानंतर गाभित समाज असेल, वैश्यवाणी असेल, मिस्त्री समाज असेल, तेली समाज असेल, ही सगळी आकडेवारी 21 आणि त्यापेक्षा खाली सगळा मिळून सध्या जो काही डाटा आमच्याकडे आहे तो 550 फॉर्मचा आहे. ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्याला भविष्यात पुन्हा पुढच्या 6 महिन्यामध्ये नोंदणी करण्याची गरज नाही आहे. आमचे मेळावे ज्या ज्या ठिकाणी होतील त्या त्या ठिकाणी त्या सगळ्या लोकांनी दुपारी 3 नंतर त्या कार्यक्रमाच्या स्थळी येऊन त्यांनी स्वतः तिथे उपस्थिती लावून मुलींचे जे बायोडाटा आहे ते त्या ठिकाणी स्वतः आणि कुटुंबासमोर पाहायचे आहेत. त्यांना जर तिथं स्थळ आवडलं तर दोन्ही कुटुंबाच्या लोकांची बैठक व्यवस्था ही त्याच हॉलमध्ये तिथेच करण्यात आलेली आहे. एक मध्यस्थी म्हणून फक्त प्राथमिक चर्चा व्हावी यासाठी आमचं आधार फाउंडेशन आणि आमच्या सोबत असलेले सर्व सहकारी आम्ही त्यांना त्या ठिकाणी मदत करणार आहोत. कणकवलीचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच पुढच्या महिन्यामध्ये आम्ही 16 मार्चला सावंतवाडीमध्ये पुढचा कार्यक्रम आम्ही घेतोय. त्या दृष्टीनं आमची तयारी आम्ही चालू केलेली आहे. ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भविष्यातलं एक मोठं पाऊल की चॅरिटी कमिशनर सिंधुदुर्ग त्यांनी गेल्या वर्षीच सामुदायिक विवाह सोहळा हा त्यांच्या डिपार्टमेंट मार्फत एक मोठा प्रयोग किंवा एक शासकीय उपक्रम त्यांनी केलेला होता. त्याच धर्तीवर त्याच सगळ्या विभागाच्या सहकार्याने सामुदायिक विवाह सोहळा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर यामधल्या काही मुलांची मुलींची लग्न जर जुळली तर एक सामुदायिक विवाह सोहळा 2 संभाव्य ठिकाणं, एक तर भालचंद्र महाराजांचा मठ कणकवली किंवा माणगावचं दत्त मंदिर, ही 2 ठिकाणं आम्ही साधारण संभाव्य निश्चित करतोय की त्यापैकी एका ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही नक्कीच घेऊ. 5 ते 10 मुलांचा जरी तिथे सामुदायिक विवाह सोहळा करता आला तर त्या दृष्टीनं आम्ही सगळे आधार फाउंडेशन आणि जिल्ह्यातल्या विविध समाजाच्या संस्था आम्ही एकत्रित तो उपक्रम आम्ही राबवणार आहोत. तुमच्या माध्यमातून अगदी मनापासून हात जोडून एक आव्हान त्या वधू वर्गाला नक्कीच करेन, त्या कुटुंबाला नक्कीच करेन की ज्या मुलींनी अद्यापपर्यंत कुठल्याही म्हणजे समाजाच्या वधूवर मेळाव्याला सुद्धा जर फॉर्म भरले नसतील, एखाद्या वधूवर मंडळामध्ये फॉर्म भरले नसतील, पण अजूनही लग्न त्यांची झालेली नाहीये, चुकीच्या अटी शर्ती अपेक्षा समोरच्या कुटुंबावर लादण्यापेक्षा तडजोडीमध्ये उरलेलं आयुष्य सुखानं समृद्धीनं सांसारिक प्रपंच त्यांनी तो लवकरात लवकर त्यामध्ये त्यांनी जावं, दोन्ही कुटुंबाची एक भेट चांगली व्हावी आणि चांगला संसार त्यांचा व्हावा, ह्या अनुषंगाने त्यांनी नोंदणी करावी. त्यांनी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहावं. त्यांना शक्य नसेल तर त्यांच्या कुटुंबातला कोणीही प्रतिनिधी त्यांनी कणकवलीच्या कार्यक्रमामध्ये यावं. जास्तीत जास्त जर मुलींची नोंदणी झाली तर समोर येणाऱ्या सुद्धा मुलांना तिथं चांगली स्थळं बघायला मिळतील. अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये की 500 फॉर्म आले आणि पुन्हा 20-25च वधूंचे फॉर्म आले. त्या दृष्टीनं आम्ही आमच्या आयोजक म्हणून सगळ्या जिल्हाध्यक्षांना यापूर्वीच माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून वधूंचे जास्तीत जास्त फॉर्म यावेत या दृष्टीनं आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्वांना पुन्हा एकदा वधू वर्गाला आणि त्या पालकांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त नोंदणी करावी आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा. धन्यवाद. आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित वधूवर परिचय मेळावा हा 23 फेब्रुवारीला वृंदावन हॉल जानवली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. आपण पाहिलं असलं तर की ज्या ज्या ठिकाणी वधूवर मेळावे होत आहेत, प्रत्येक समाजाचे वेगवेगळे वधूवर मेळावे होतात. मुंबईपासून अगदी गावागावात होत आहेत, परंतु प्रत्येक ठिकाणी आज परिस्थिती अशी आहे की वधूंची संख्या कमी असते आणि मग मुलांना स्थळं कुठली सुचवायची हा प्रश्न असतो. आम्ही 2 वर्षापूर्वी कणकवलीला 2 मेळावे घेतले. एक सर्व समाजासाठी मेळावा एक वेगळा घेतला आणि आमच्या गाभित समाजासाठी एक वेगळा मेळावा घेतला. पण प्रत्येक ठिकाणी परिस्थिती अशी 100 ते 110पर्यंत मुलांची नोंदणी आणि मुली 4-5 येतात. त्यासुद्धा काही मुली मुंबई, पुणे, कोल्हापूर या साईड भागातून येतात आणि उच्च शिक्षित मुली असल्यामुळे
त्यांना या ठिकाणी स्थळ कुठलंही पसंत पडू शकत नाही, कारण या ठिकाणी तशा प्रकारच्या नोकरीच्या व्यवस्था नाही आहेत. मुंबईची स्थळं म्हटल्यानंतर त्यांना पण मुंबईच्या मुली ज्या असतील त्या नोकरीवाल्या हव्या असतात. आणि ही परिस्थिती पाहिली तर गावामध्ये सुद्धा आता किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा अनेक मुलं चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवत आहेत. आर्थिक परिस्थिती चांगली आहे तरीसुद्धा स्थानिक ठिकाणच्या मुली म्हणतात की आम्हाला मुंबई पुण्यातला नोकरदार मुलगा हवा. जसं आता शेतकरी म्हणतात, मोठ्या घाटावरच्या परिस्थिती जशी झालेली आहे घाटावर, की शेतकऱ्याच्या याला मुलीला मुलगा पण नोकरीवाला हवा, तशी परिस्थिती या भागात सुद्धा झालेली आहे. नोकरदारांची संख्या कमी झालेली आहे आणि मुळात स्थानिक ठिकाणी कारखानदारी नोकरी नसल्यामुळे उत्पन्नाची साधनं कमी झालेली आहेत आणि याचा जो आर्थिक फटका बसतो आहे तो प्रत्येक कुटुंबाला बसतो आहे. अनेक मुलं आज किनारपट्टीच्या भागामध्ये आम्ही दौरा केला, विजयदुर्गपासून ते आरोंदा प्रत्येक ठिकाणी 35, 40, 45 वयापर्यंतचे मुलगे आहेत, परंतु मुली मिळत नाही आहेत. आणि घरची परिस्थिती पाहिल्यानंतर बरीच कुटुंबातल्या ग्रामीण भागामध्ये, अगदी कळसोली म्हणा, देवगडच्या ग्रामीण भागामध्ये, कणकवलीच्या ग्रामीण भागामध्ये, घराघरामध्ये आज जी 70-80 वयाची माणसं आहेत ती घरामध्ये आहेत आणि मुलं मुली मुंबईला, पुण्याला किंवा कुठेतरी नाशिक कामानिमित्त बाहेर गेलेली आहेत. मग त्या ठिकाणी त्यांना पाहायला किंवा सुंदर घरं बांधलेली आहेत, सगळ्या प्रकारच्या सोयी आहेत, पाणी आहे. पूर्वीसारखं नाही आहे की बाबा कुठल्या प्रकारच्या सोयी नाही म्हणून मुली राहायला तयार नाही, असं नाही आहे. परंतु पाहिलं तर नोकरीची परिस्थिती जी आहे मुलांची ती नसल्यामुळे, लवकर नोकरीची शक्यता नसल्यामुळे मुलांना आर्थिक ताण, कारण प्रत्येक ठिकाणी पगारावरून, आम्ही अनेक स्थळं अशी बघितली की पगारावरून स्थळं मोडलेली आहेत की मुलाचा पगार कमी, मुलीचा पगार जास्त. मग माझ्यापेक्षा किमान 5,000, 10,000 मुलाचा पगार जास्त हवा, त्याचा ब्लॉक हवा, त्याची घरची परिस्थिती चांगली हवी, गाडी बंगला हवा, अशा अपेक्षा करणाऱ्याच्या ग्रॅज्युएट झालेल्या मुलीसुद्धा अशा प्रकारच्या अपेक्षा करत आहेत. आणि ग्रॅज्युएशनचं शिक्षण आजकाल सहज उपलब्ध होतं. पूर्वी ग्रॅज्युएट झालं म्हटलं की जरा त्याला मोठेपणा येत होतं. आता तसं नाही आहे. ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, LLB, MCOM सगळ्या मुली शिकत आहेत आणि मुलगे 10वी 12वी झाल्यानंतर कुटुंबाची परिस्थिती बघून रोजगारासाठी कुठे ना कुठे प्रयत्न करतात आणि ते धंद्यामागे असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये ही स्थळं जुळवायचं हे पालकांपुढे फार मोठं आव्हान झालेलं आहे. ज्यांच्या घरामध्ये एक मुलगा असेल, एखादा मुलगा असेल आणि आईवडील असतील, कुटुंब असेल, त्यांच्यापुढे आज प्रश्न एक फार मोठा निर्माण झालेला आहे की मुलाचं लग्न कसं जमवायचं आणि ते चिंताक्रांत झालेले आहेत. आणि म्हणून हा जो प्रयत्न गेली 2-3 वर्ष आमचाही चालू आहे, नंदन वेंगुर्लेकर आधार फाउंडेशनच्या मार्फत जे काय करत आहे त्यामार्फत आम्ही आपलं ठरवले, सर्व समाज जे कोणी काय करेल त्याला आपलं सर्व सपोर्ट असणार. सुशील सावंतांनी पण मागे सांगितलं आम्हाला मीटिंगला, ते पण आले होते. आम्ही कणकवलीला 2-3 मीटिंग अशा घेतल्या 2 वर्षामध्ये की सर्व समाजाच्या प्रतिनिधींना बोलवलं की मराठा समाज असेल, कुंभार समाज असेल, सर्व समाजाचे लोक, वाणी समाज असेल, सगळ्यांना बोलून त्या ठिकाणी आम्ही हेच सांगितलं की ही जी परिस्थिती आहे तर कुठेतरी त्यांच्या दर्जाचे जर मुलगे किंवा मुली किंवा मिळत नसतील तर आपल्या एकमेका समाजामध्ये जर जुळत असेल, कारण आज बघितलं सिंधुदुर्गमध्ये आपण पाहिलं तर राहण्याची परिस्थिती जी आहे ती सर्वांची सारखी आहे. खाणं पिणं, जातीच्या जे काही विवाह संबंध आहेत किंवा आपलं चालीरीती आहेत, काय रूढी परंपरा आहेत, ह्या जवळजवळ सारख्या आहेत, तसे काय वेगळ्या नाही आहेत. तर त्या हिशोबाने बघितलं तर वरच्या परिस्थितीमध्ये किंवा घटमत्यावर जसा प्रकारे त्रास देणं, काय करणं, हे जे प्रकार आहेत ते आपल्या भागामध्ये नाही. आणि दुसरी गोष्ट, आमच्याकडे जातीमध्ये पण तसं काय मोठ्या प्रमाणावर मितभिन्नता नसते आणि त्यामुळे येणं जाणं सगळं ह्या सगळ्या गोष्टी सहज सुलभ होतात. त्यातून काही लोकांची लग्न जुळलेली आहेत, प्रेमविवाह झालेले वगैरे आहेत, पण आम्ही हे जुळवण्याचा प्रयत्न चालू आहे की जेणेकरून सर्वांची मनोकामना पूर्ण व्हावी. आणि हा जो एक मेळावा लावला आहे वृंदावन हॉलला, त्या ठिकाणी जास्तीत जास्त वधूंनी यावं आणि समोर व्यक्ती आल्याशिवाय समोरची व्यक्ती पसंत करणं किंवा माहिती घेणं. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं, देवगडला सुद्धा आम्ही 4-5 वर्षापूर्वी मेळावा लावला, शेकडो पालकांनी आले पण मुली कमी आल्या, मुलगे आले होते पण मुली नसल्यामुळे त्या ठिकाणी सुचवायचं कोणाला कुठलं स्थळ. आणि मग 2-3 वर्ष सतत पालक फोन करत राहतात की बाबा काय झालं, आम्ही तुमच्याकडे नोंदणी केली, आम्ही 200 रुपये भरले, आम्ही 100 रुपये दिले. हे जे काय प्रकार होतात ना त्याला कारणीभूत आपणही आहोत की त्या ठिकाणी पालक मुलीला आणत नाहीत. आईवडील येतात, मुलांची माहिती सांगा वगैरे सांगतात, पण मुलीची माहिती देत नाही. तोपर्यंत आपण त्यांना माहिती देत नाही तोपर्यंत ते आपल्याला माहिती देत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि जे वधूवर सूचक मंडळं राबवतात ते सुद्धा एकमेकांना माहिती देत नाही. म्हणून आम्ही आता आमच्याकडे
जे कोण मुंबईपासूनचे स्थळं आहेत ना त्यांना मी हेच सांगतो की तुम्ही माहिती पाठवा. आम्ही जे कोण मराठा समाज असेल, भंडारी समाज असेल, वाणी समाज असेल त्यांना आता व्हॉट्सअपची सोय झाल्यामुळे त्यांना मी फॉरवर्ड करतच असतो. कोणाचं काय जुळत असेल तर त्यांनी ते पाहावं जाऊन आणि आपापलं काय असेल ते ठरवावं. अशा प्रकारचं आमची योजना ही चालू आहे. त्यामुळे असे मेळावे घेतल्यानंतर मग काही वेळी प्रश्न असा पडतो की एवढा मोठा खर्च करून मेळावा घेऊन इप्सित साध्य झालं नाही की मग कार्यकर्ते म्हणा किंवा संस्थासुद्धा नाराज होतात आणि मग काम करायला बघत नाही. काही ठिकाणी म्हणतात फसवाफसवी होते. मग नाशिकला नोंदणी कोण करतं, पुण्याला करतं, कोण मुंबईला करतं. मग आम्ही इकडे 5,000 भरले, तिकडे 10,000 घेतले, असे प्रकार घडतात. काही ठिकाणी कोण म्हणतात कारवारला मुली आहेत वगैरे. मध्यंतरी आपण बघितलं की फसवाफसवीचे प्रकार घडतात. त्या मुली आणतात, त्या फसवून जातात, 4 दिवस राहतात, पळून जातात. हे सर्व प्रकार आजच्या घडीला होतात. म्हणून अशा प्रकारच्या संस्थांना पाठिंबा देऊन आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त पालकांनी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त मुली त्या ठिकाणी उपस्थित कशा राहतील यासाठी प्रयत्न करायचं आवाहन करतो. विनम्र अभिवादन आणि सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. येत्या 23 फेब्रुवारी 2025ला 25 वर्षाच्या सर्वधर्मीय आंतरजातीय वधूवर परिचय मेळावा आपण कणकवली या ठिकाणी घेतो आहे. आणि ह्या मेळाव्याचं खास वैशिष्ट्य असं असेल की या ठिकाणी टॉक लेस अँड वर्क मोर, काम जास्त आणि बोलणं कमी, यासाठी भाषणबाजीला फाटा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आणि जास्तीत जास्त वधूवर जास्तीत जास्त स्टेजवर कशी येतील आणि त्यांची लग्न कशी जुळतील, हा स्नेहसंमेलन असं त्याला येऊ नये, त्याला ह्या वधूवर मेळावा असं त्याचं वैशिष्ट्य राहील. अशा ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी सुद्धा आम्ही कणकवलीला आमच्या समाजाच्या माध्यमातून बरेच प्रयत्न केलेले होते. आताच या प्रभूंनी या ठिकाणी सांगितलं त्याप्रमाणे जवळजवळ 500,000 पालकच जास्त येतात आणि मुली फार कमी येतात. मागच्या वेळेला आम्ही असाच एक वधूवर मेळावा घेतला होता. त्या ठिकाणी जवळजवळ 1300 पालक आणि वधूवर मेळाव्याला माणसं आली, पण त्याच्यात फक्त 80 मुली होती आणि त्याच्यात वर स्टेजवर यायलाच कोण तयार नाही. म्हणजे मुलींची जी मानसिकता आहे ती स्टेजवर येण्याची दिसत नाही. त्यांच्या वतीने पालक ह्यावेळेला आम्ही असा प्रयत्न करणार आहोत की जास्तीत जास्त मुलींनी स्टेजवर यावं आणि आपला परिचय द्यावा, जेणेकरून लग्नाची जी यशस्वीता आहे ती अधिक वाढेल. या ठिकाणी दुसरं मी असं पण सांगेन की आंतरजातीय विवाहितांना जे आहेत त्या अर्थसहाय्य सरकारने जाहीर केलेलं आहे. सरकारच्या योजना 1958 सालापासून जवळजवळ 65 वर्ष झाली सरकारची योजना आहेत. पण त्या योजना खाली तळागाळात न पोचल्यामुळे काही लोकांना याचं ज्ञान नाही आहे. पहिल्यांदा 10,000 रुपये अर्थसहाय्य कुटुंबाकरता देण्यात येतं. त्याची वाढ होऊन 15,000 झाली, त्याच्यानंतर 50,000 झाली. आज 50,000 रुपये शासन आंतरजातीय विवाहाला देतं. त्या तऱ्हेचे GR या ठिकाणी माझ्या समोर या ठिकाणी त्याचा सुद्धा लाभ वधूवरांनी घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि हे जो वधूवर सोहळा आहे त्या ठिकाणी मला असं वाटतं की एखादा कक्ष आपण जर वेगळा असं स्थापन केला आणि त्या कक्षात आपण फक्त वधूवरांनाच त्या ठिकाणी एकत्र आणलं तर त्या ठिकाणी अधिक लग्न जमतील असा एक जुना अनुभव माझ्याकडे आहे. ज्यावेळेला आम्ही वैश्य समाजाचा एक वधूवर घेतला होता त्यावेळेला 1000 स्क्वेअर फूटचं एक पूर्ण मंडप त्या ठिकाणी वेगळा केलेला होता. त्या ठिकाणीच म्हणजे जिथं मंगल कार्यालय आहे तिथं आणि पुढच्या बाजूला थोडंफार स्नेहसंमेलनाचा असा हे केलेला होता. यावेळेला एका स्नेहसंमेलन नाही, डायरेक्ट वधूवर मेळावा आहे. त्यामुळे त्याची गरज जरी नसली तरी तसं करण्याचा सुद्धा जर आपण प्रयोग केला तर त्या ठिकाणी सुद्धा यशस्वी वाढेल असं मला वाटतं. मुलींच्या इच्छा आकांक्षा आणि अपेक्षा प्रमाणाबाहेर वाढलेल्या आहेत, त्या त्यांनी कमी कराव्यात या दृष्टिकोनातून आपल्याला सांगेल की जास्त पूर्वी असं असायची की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आज नेमका उलटा विषय झालेला आहे. कनिष्ठ नोकरी जी आहे ती आज उत्तम या सदरातच येते आणि मग मुलीला त्याप्रमाणे नवऱ्याबद्दल इच्छा आकांक्षा राहतात. त्याला घर पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, आई वडील नसले तरी चालतील अशा तऱ्हेचं सुद्धा एक तऱ्हेचं हे आता वातावरण सुरू होत आहे. हे फार घृणास्पद आहे. मुलींनी जास्तीत जास्त समन्वय आणि एक तडजोड करून या ठिकाणी लग्न ठरवण्याचा प्रयत्न करावा असं या दृष्टिकोनातून मी सांगेन. मुलींनी जास्ती इच्छा आकांक्षा आहे त्याला थोडीशी मुरड घालावी.
कारण आता जास्तीत जास्त वर जे आहेत हे थोडेफार कमी शिकतात आणि वधू जास्त शिकतात. त्याच्यामुळे ही जी दरी आहे ती जरी असली तरी एक लग्न हा एक सोहळा आहे आणि ते करावंच लागतं. त्या दृष्टिकोनातून मुलींनी थोडंफार त्यांच्या इच्छा आकांक्षा कमी कराव्यात असेल. मी आपल्याला अशी विनंती करेन की जास्तीत जास्त मुलींनी या मेळाव्याला उपस्थित राहून या मेळाव्याची यशस्वीता वाढवावी असं या ठिकाणी मी सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद. आधार फाउंडेशन आयोजित 25 वर्षावरील सर्वधर्मीय आणि आंतरजातीय वधूवर परिचय मेळावा 23 तारखेला कलमट, जानवली, कणकवली, वृंदावन हॉलला होणार आहे. म्हणजे सर्व धर्मियांसाठी आणि आंतरजातीय विवाह हा स्पेशल विशेष शब्द या ठिकाणी आहे. मुलामुलींचं प्रस्त प्रमाण लक्षात घेता, मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा लक्षात घेता अशा परिचय मेळाव्यांची फार गरज आहे. हे लक्षात घेऊन आधार फाउंडेशनचे नंदन वेंगुर्लेकर, आमचे सावंत सर, त्यानंतर उपरकर सर, आमचे दादा कुडतरकर या सगळ्या मंडळींनी कणकवलीत हा मेळावा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर परिसरातील मुलींचे पालक यांनी आवर्जून हा विषय जरा सिरियस घ्यावा आणि अपेक्षा न वाढवता या मेळाव्यामध्ये उपस्थित राहावं, जेणेकरून लग्न समारंभामध्ये आज जे काय अडचणी येत आहेत, मुलींची लग्न होत नाहीत, मुलांची लग्न होत नाहीत, हा जो मोठा गंभीर विषय झालेला आहे. यासाठी आपण पालकवर्गाने सहकार्य करावं आणि परिचय मेळाव्यास उपस्थित राहावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो. आधार फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित 25 वर्षावरील सर्वधर्मीय आंतरजातीय वधूवर परिचय मेळावा 23 फेब्रुवारीला कणकवलीत वृंदावन हॉलमध्ये होत आहे. नंदन वेंगुर्लेकर यांच्या पुढाकाराने होत आहे. 2 दिवसापूर्वी त्यांची भेट झाली. त्यांनी या संदर्भात माहिती दिली. मी उपरकर साहेबांबरोबर ह्या अगोदर ह्या लग्न सोहळ्याच्या ह्याच्यात काम केलेलं आहे. आता आम्ही सर्व एकत्र मिळून काम करू. मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत ही गोष्ट खरी आहे. मुली कॉलेज करतात, उच्च शिक्षित होतात आणि त्यांच्या अपेक्षा वाढतात. पण त्या मुलींनी पण आपल्या घरातही भाऊ वगैरे आहे त्याची पण जरा विचार केला पाहिजे. तसंच ह्या याच्यातून मी शासनाला पण एक तुमच्या याच्याने करते, एक मोठमोठे प्रकल्प जसे कोकणात यायला हवेत तसे यायला पाहिजेत. त्या कारण म्हणजे तिथे रोजगाराची संधी मोठमोठे म्हणजे सीवर्ल्डसारखा प्रकल्प असेल जे गेले आहेत ते येणे गरजेचे आहे, जेणेकरून मुलांना चांगली नोकरी मिळेल आणि ज्या मुलींच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील. त्यामुळे जास्तीत जास्त मुलींनी उद्याच्या आमच्या वधूसूचक मेळाव्याला यावं, आपल्या काय अपेक्षा आहेत त्या मांडाव्यात, त्यांनी मुलांबरोबर बोलावं आणि जास्तीत जास्त लग्न जर आमच्या याच्यातून झाली तर आम्हाला पण त्याचं समाधान वाटेल. त्यामुळे पालकांना नम्र विनंती आहे, पालक येतात परंतु मुलींना आणत नाही. ते फक्त बघतात तिथली परिस्थिती, कोण मुलं आहेत त्यांचे बायोडेटा घेतात आणि मुलींची मात्र द्यायला बघत नाही. त्यातल्या त्यात त्यांना जर आवडले तर त्यामुळे ते पुढचं प्रयत्न करतात जमवण्याचं. मग त्याच्यात मुली जर आल्या तर मुलांना पण मुलं येतात. आपण कणकवलीला घेतलं तेव्हा बऱ्यापैकी मुलं आलेली, मुली थोड्याशा आलेल्या. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की मुलींनी जास्त करून ज्या मुलींचे जे वडील आहेत, पालक आहेत, त्यांनी ह्या मेळाव्याला भरघोस आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि आमचा हा कार्यक्रम यशस्वी करा.